तुम्ही हे करूच शकत नाही. हो, चॅलेंज लावा. तुम्ही हे करूच शकत नाहीत. केलं तर काय होईल बरं? इनर थाईज, तुमचे बेली फॅट हे कमी होईल. आणि तुम्हाला आवडेल का? जर आवडत असेल तर नक्कीच व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. ह्या एक स्टेप 10 वेळेस करायचे आणि असे 3 राऊंड घ्यायचे, म्हणजे 30 वेळेस स्टेप करायचे आहे. सुरुवातीचे 2 ते 3 दिवस तुमचं थोडं असं तुम्हाला वाटेल की थाईज पेन होतोय आणि थोडं नीला पण वाटतंय, दुखल्यासारखं वगैरे. पण ह्या सर्व गोष्टी केल्याने तुमच्या थाईज प्लस तुमची फॅट, इट मीन्स बेली फॅट तुमचं बर्न व्हायला खूप जास्त मदत होते. एकदा पाहून घ्या कशा पद्धतीने करते, काय नाही. मी या ठिकाणी माझ्या पायांच्या बोटावरती उभा राहिलेली आहे, ना की मी टाच खाली टेकवली आहे. याही गोष्टीकडे तुम्हाला लक्ष द्यायचं आहे. ओके. आता बघा, नेक्स्ट पोझिशन चेंज करत आहे. पाय वरती घेतलेला आहे आणि पेल्विक एरिया जो आहे माझा, त्या ठिकाणी खूप चांगला असा प्रेशर या ठिकाणी पडत आहे. तुम्ही पाहू शकता की कशा पद्धतीने मी करत आहे ते. तर ओके, 1 then 2 3 4 okay, so ready, 1 then 2 3 4 and 5 6 7 10 टाइम्स तुम्ही हाताकडे लक्ष देऊ शकता. आणि त्याचबरोबर पाय कशा पद्धतीने मागे घेत आहे, कसं समोर घेते, याही गोष्टीकडे लक्ष द्या. आपल्या मांड्यांवरती जास्त ताण आला पाहिजे, म्हणून पाठीचा कणा सरळ ठेवायचा आहे आणि पाठीच्या कण्याकडेही तुम्हाला लक्ष द्यायचं आहे. थोडंसं ट्विस्ट होता पण कमरेमध्ये. ओके. आता आपण पोझिशन चेंज करूयात. पूर्णपणे मलासनमध्ये यायचं आहे तुम्हाला आणि आपला जो गुडघा आहे तो टाचेला लावायचा आहे. खांदे जे आहेत ते पूर्णपणे ट्विस्ट करायचे आहेत आणि मग नंतर फ्रंटली यायचं आहे. ओके. कंटिन्यू करायचं ही स्टेप तुम्हाला 1. अशाच नवनवीन आणि इफेक्टिव्ह व्हिडिओंसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि आवडल्यास व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारामध्ये शेअर करा.